नूतन नगरसेवकांचे 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर फक्त आकडे नाहीत तर नागरिकांचा अनुभव बोलणार आहे. कारभार बदलतोय की फक्त पोस्टर बदलत आहेत हे ठरवतील नगरसेवकांचे पुढचे 100 दिवस. यावरती काय म्हणाले आहे शहराच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर रूपाराणी निकम. पहा सिटी न्यूज स्पेशल. जय श्रीराम. 2026 इलेक्शन आणि त्यानंतरचा माझा महापौरचा पदभार. तुम्ही जर आताचा कालावधी पाहिला असेल तर माझ्याकडे खूप थोडा वेळ आहे, परंतु खूप सारं काम कोल्हापूर शहराचं आहे. तुम्ही पाहिलेलं आहे की आज कोल्हापूर शहराची अतिशय दयनीय परिस्थिती आहे. मला असं वाटतं की बोलावं कमी आणि करून जादा दाखवावं. त्या अनुषंगाने माझा 100 दिवसाचा आराखडा आता तयार आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघित असेल तर काही आता ऑन गोईंग प्रोजेक्ट सुरू आहेत जे की मध्यावरती आहेत आणि त्याचं काय स्टेटस आहे हे पाहणं, किंवा आज सर्वसामान्य जनतेच्या अतिशय सोप्या साध्या असणाऱ्या गोष्टी सुद्धा आज महापालिकेकडून होत नाहीत. उदाहरण सांगायचं झालं तर केर कचरा असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, घरफाळा असू दे, या सगळ्यांचा बिलांचा प्रश्न असू दे, इथपासून ते नवीन चांगले प्रोजेक्ट्स कोल्हापूर शहरासाठी आणण्याचा माझा मानस आहे. तुम्ही जर बघित असेल की जंजीस हॅज अ न्यू आयडियाज, तर त्यांनाही हाताशी घेऊन आणि काही अशा संस्था की ज्या आज उदाहरण सांगायचं तर रोटरी आहेत किंवा असे काही क्लब्स आहेत की ज्यांच्या मदतीने सुद्धा या कोल्हापूर शहराचा विकास करण्याचा माझा मानस आहे. मला असं वाटतं की ज्याला काम करायचं आहे त्याला वेळेचं काही बंधन नसतं. ज्याला करायचंच नसतं त्याला मग तुम्हाला 1 वर्षाचाच काळ काय असू दे किंवा 10 वर्षाचा काळ असू दे, मग ज्याला नाही करायचंय तो काहीच करत नाही. त्यामुळे माझी अशी धारणा आहे की खरं तर मी खूप नशीबवान आहे. आज केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता महायुतीची आहे आणि मी महायुतीची कोल्हापूर शहराचा महापालिकेवरती भगव्याचा आरंभ झालाय आणि त्याचंच एक द्योतक म्हणून माझी ही पूर्ण जबाबदारी आहे की मिळालेल्या या काळाचा 1 मिनिट मी चांगला या कोल्हापूर शहराच्या विकासासाठी घालवणार आहे. तुम्ही जर बघित असेल तर मी एकही सत्कार समारंभ माझ्या महापालिकेच्या वेळेमध्ये घेत नाही. तो मी संध्याकाळी ठेवते आणि मी माझ्या महापौर निवडीनंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून मी माझा कार्यभाग सांभाळायला सुरुवात केलेली आहे आणि मी त्या अनुषंगाने माझी वाटचाल ही सुरू आहे. मला असं वाटतं की एखादं मंदिराचा कळस बांधायचा असेल तर त्याचा पाया भक्कम असायला पाहिजे, त्याचे पिलर्स भक्कम असायला पाहिजेत आणि मग सुंदर मंदिर बनतं. केवळ आणि केवळ अधिकाऱ्यांना इथे दोष देऊन आपल्याला चालणार नाही. कारण तुम्ही बघितलं असेल तर कोल्हापूर शहरामध्ये अस्वच्छता असू दे किंवा बाकीच्या साध्या गोष्टी असू देत की जे थुंकणं आहे, आज किती निंदनीय गोष्ट आहे की आज छत्रपती शाहू महाराजांच्या या नगरीची अवस्था अतिशय वाईट आहे. आणि मग यामध्ये खऱ्या अर्थानं जबाबदारी येते ती म्हणजे नागरिकांची. नागरिकांच्या सहभागाशिवाय काय होऊ शकत नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की या माझ्या सगळ्या लढाईमध्ये नागरिकांनी सुद्धा मला सहकार्य करावं असं मी या अनुषंगाने सांगू इच्छिते.